नमस्कार. रघुनंदन त्रिवेदींच्या डायरीतील पानं, भाग 3. मराठी अनुवाद जयप्रकाश सावंत. ऐकूया. या शहराच्या विरोधात माझ्या मनात अनेक गोष्टी आहेत. या शहराच्या विरोधात माझ्या मनात अनेक गोष्टी आहेत. हे जसं आहे तसं त्याने असायला नकोय. म्हणजे अगदी माझ्या आयुष्याप्रमाणेच. मला खरोखरच खूप खूप वाईट वाटतं. खास करून रविवारच्या रिकाम्या संध्याकाळी, की जेव्हा खिडक्यातून कुणी डोकावताना दिसत नाही. फक्त आवाज येतात, आणि ते सुद्धा टीव्हीचे. फक्त आवाज येतात, ते सुद्धा टीव्हीचे. माणसं दिसत नाहीत. मला वाटतं की या शहरात कुठंतरी हॉस्पिटल सारखं एक प्रतीक्षालय असावं, जिथं बसून माणूस स्वतःच्या मर्जीनुसार स्वतःची वाट पाहण्यात वेळ घालवू शकेल. आणि एक तलाव किंवा विहीर असायला हवी, जिथं स्त्रिया नको असलेल्या बालकांना फेकून देऊ शकतील. रडण्यासाठी सुद्धा शहरात काही खोल्या असायला हव्या. थोडा वेळ बसून रडण्यासाठी त्या फुकट मिळायला हव्यात. एक संग्रहालय असावं. तिथं मृत पशु, हत्यारं आणि राजा राणीचे कपडे यांच्याऐवजी शहरातल्या जुन्या पुराण्या रहिवाशांची पार्थिव ठेवायला हवीत, जे धीम्या गतीनं चालत असत आणि चालता चालता विचार करत असत. या शहरात काही थिएटर पुन्हा बांधायला हवीत. आरडाओरडा करणारे, धूम्रपान करणारे, आपल्या सोयीसाठी वापरलेला कंडोम दुसऱ्यांच्या घरासमोर फेकून देणारे, अशा लोकांना इथून काढून टाकायला हवंय. चौकात उभ्या राहणाऱ्या प्राण्यांना नेऊन एखाद्या कोंडवाड्यात बांधून ठेवायला हवंय. या शहराच्या विरोधात माझ्या मनात असंख्य गोष्टी आहेत. मी याच्यावर चिडतो, चडफडतो, नाराज होतो, तरी हे मला आवडतं. मी ते अशा एका डायरी सारखं वाचत राहतो, ज्या डायरीत तुझ्या आठवणी लिहिल्या गेल्या आहेत. नमस्कार.